नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो। तर मित्रांनो, आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे एमपीएससी कंबाईनची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। हो मित्रांनो, एमपीएससी मार्फत कंबाईनची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली असून एकूण 552 जागेसाठी भरती होणार आहे। तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर मित्रांनो, एमपीएससी मार्फत जी भरती निघालेली आहे यामध्ये एकूण 3 प्रकारच्या पदांचा समावेश असणार आहे। तर आता आपण पाहणार आहोत हे 3 पदे कोणती आहे आणि ची पात्रता काय मागितली आहे। तर बघा मित्रांनो, एकूण जागा असणार आहे 552, ठीक आहे। आणि तुम्हाला सेंटर मिळणार आहे महाराष्ट्रातील तुमच्या जिल्ह्यातच, ठीक आहे। गटबची पोस्ट आहे, 552 जागा आहे। 14 जूनला तुमची पूर्व परीक्षा होणार आहे। तर पदाची नाव बघा, सहाय्यक कक्ष अधिकारी 7 जागा आहे आणि कोणत्या कासाठी किती जागा आहे हे चेक करून घ्यायचं। नंतर राज्य कर निरीक्षक गट ब 236 जागा आहे आणि आपल्या कॅटेगरीनुसार जागा चेक करून घ्यायच्या। एससी जागा यामध्ये नाही, तुम्ही ओपन मध्ये आपला अर्ज भरू शकता, एससी वाले विद्यार्थी। नंतर आहे पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पीएसआय 310 जागा आहे आणि कोणत्या कासाठी किती आहे चेक करून घ्यायचा। तर बघा मित्रांनो, अर्ज भरायला सुरुवात जी होणार आहे 10 एप्रिलला आणि याची अंतिम तारीख असणार आहे 30 एप्रिल, ठीक आहे। लक्षात ठेवा, 30 एप्रिल पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईन द्वारे भरू शकता। 30 एप्रिलची अंतिम तारीख आहे। तर या ठिकाणी वयोमर्यादा बघून घ्या। राज्य सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक याची वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक। आणि पोलीस उपनिरीक्षक याची वयोमर्यादा असणार आहे 19 ते 31 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 3 वर्ष अधिक, ठीक आहे। 3 वर्ष अधिक या ठिकाणी दिलेलं आहे। तर याची जी पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा अपीयर, लक्षात ठेवायचं तुम्ही जर अपीयर असाल तरी आपला अर्ज भरू शकता, पण जेव्हा मुख्य परीक्षा द्याल तेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असणे गरजेचं राहणार आहे, ठीक आहे। तर उंची मागितली आहे पीएसआयला फक्त 165 सेंटीमीटर अनवाणी आणि चेस्ट मागितली आहे 79 सेंटीमीटर फुगून आणि महिलाला उंची मागितली आहे 157 सेंटीमीटर, ठीक आहे। तुमची या ठिकाणी पूर्व आणि मुख्य एक्झाम होणार आहे। पूर्व परीक्षा होणार आहे 100 मार्क्सची आणि मुख्य परीक्षा होणार आहे 400 मार्क्सची। तर एक्झाम शुल्क असणार आहे 394 रुपये ओपन कॅटेगरीला आणि 294 रुपये मागासवर्गीयांना। ही फी तुम्ही ऑनलाईन द्वारे पण भरू शकता। तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, लक्षात ठेवा 10 एप्रिल पासून अर्ज भरायला सुरुवात होणार असून 30 एप्रिलची अंतिम तारीख राहणार आहे, ठीक आहे मित्रांनो। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं, अर्ज भरायला सुरुवात जी आहे हे 10 एप्रिल पासून होणार आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 30 एप्रिल। 30 एप्रिल पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईन द्वारे भरू शकता आणि 14 जूनला याची एक्झाम होणार आहे। तर संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून देईल। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।